नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बातमी आर-टी संदर्भात आहे. आर-टी बदलांना स्थगिती देण्यात आलेली आहे. निर्णय कायद्याच्या विरोधातील असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी देण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी प्रवेश प्रक्रियेतून खाजगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. राज्य सरकारचे परिपत्रक सकृतदर्शनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याची टिप्पणी करतानाच कोणताही नियम किंवा बदल मूळ कायद्याच्या अधीन असणे अनिवार्य आहे, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नमूद केले. आर-टी अंतर्गत राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या 25% जागांमधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्याच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश द्यावा, असे परिपत्रक राज्य शासनाने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये काढले होते. त्यामुळे नामांकित खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळवण्याचा या विद्यार्थ्यांचा मार्गच बंद झाला. अश्विनी कांबळे यांच्यासह अन्य काही सरकारच्या परिपत्रकाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सरकारचा निर्णय आर-टी कायद्याविरोधात असून मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या राज्यघटनेने दिलेल्या हमीत अडथळा आणणारा आहे, अशी टिप्पणी केली. 1 किलोमीटर परिघात पुरेसा शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्याच्या कारणास्तव विनाअनुदानित शाळांना आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेतून अर्ज जे आहेत ते करता येत नाहीत. तर परिपत्रकाद्वारे मूलभूत हक्कांचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी मत हे जे आहे न्यायालयाने मांडलेले आहे. न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने आता खाजगी शाळांनाही या प्रवेश प्रक्रियेत समावेश करून घेणे अपेक्षित आहे. यंदा शिक्षण विभागाने या शाळांची नोंदणी करून घेतलेली नाही. सध्या प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्या शाळा समाविष्ट झाल्यास आता अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने अर्ज दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल. सध्या 10 मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुरू असलेली सर्व प्रक्रिया थांबवून ती नव्याने राबविण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार आहे. उच्च न्यायालयाने शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. सध्या ते दाखल करण्यात येईल. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रवेश प्रक्रिया केली जाईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.